श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर आता वाजले 7:20. तर मम्मी मला स्वयंपाकाची तयारी करतीये. उशीर झाला बघा डब्याला आज. समू इकडे खेळतीये. समू काय करती तू? हा बच्चा काय करती? ती बॉटल संग खेळती बघा ताई. आणि इकडे चपात्या वगैरे टाकून घेते मी पटकन. तर आलूची भाजी करणार आहे मला आणि आम्हाला मी शेपूची भाजी करणार आहे. तर बघत राहा समोर व्हिडिओ. सोनू आता आंघोळ करून पूजा करून घेईल. पूजा वगैरे काही झाली नाही बघा ताई अजून. माझी आंघोळच झाली नाही आज. सोनूची अजून आंघोळच नाही झाली बघा. समू इकडं. तर आता वाजले बघा 12:30 आणि आत्ताच आंघोळ केली समूनी. आई समूला झोका देते इकडं. मी माझे पण सगळे काम आवरले बघा घरातले. एकच रूम आहे पण मग ठेवतो व्यवस्थित जसं जमन तसं ताई. कारण की खूप अडचण आहे बघा. सगळीकडे दिसत असेल तुम्हाला. इकडं पूजा झालेली आपली. आणि हे बघा किती पसारा आहे घरामध्ये. सगळा पसारा दिसत असेल तुम्हाला. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आवरतोच. तर मंडळी आता वाजले बघा संध्याकाळचे 4:30 आणि सकाळचा काही व्हिडिओ माझ्याकडून शक्य झाला नाही जेवणाचं टाकणं. मी स्वयंपाकाचं दाखवलं तुम्हाला थोडंसं उठल्यावर. आणि इकडे बघा सोनू शाळेतून आलेला आहे. तर दाखवते मी सगळं तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्याने. तर इकडं बघा सोनू अभ्यास करतोय. कशाच पेपर आहे बाळा उद्या? मॅथचा पेपर आहे. उद्या मॅथचा पेपर आहे. माझ्या सोन्याला लय टेन्शन येले. तर चांगला अभ्यास कर बाळा. मॅथमध्येच आपण मागं येतो रे राजा. सोनू मोठे गणित राहते बाळा. त्याला आहे ना व्यवस्थित सोडावं लागतं. प्रॅक्टिस करावं लागते जास्त. फोनचा वापर करू नको तू. मला तो व्हिडिओ काढायला लागतो. मम्मी फोनचा वापर कळण कसं? मॅथ थोडी वाचल्या नाही येणार आहे. ते सॉल्व झालं. सोनूश बाप्पा पायो काय म्हणतो. फोन लागतो आता. मी कसा व्हिडिओ काढू बरं? मग फोन घेऊन जातो मग अभ्यासाला. बरं तुम्ही रडू नका. इकडे स्वामीने उठन. तू ते असं लिही ना. 4तून 4 गेले. हा मग कशातून काय गेले ते सांग मग. इक्वेशन ते का आता बायचे डोळे झाले लाल आता. हाय ना. मला फोन पाहिजे आता. हा काय कराव? तेच पैसे आणाव. तेच मला समजत नाही सोनूच बाप्पा. एक दिवस अभ्यास केला पाय ना तू सीता. हा पहिले नीट कळत नाही काय की मग काय करू मी? दिवसभर होतो आणि इतके दिवस गेले तुझे तर त्याच्यामुळे तुला अभ्यास नाही करता आला का? ते फोन चालू राहतील मग तुमचे. अरे फोन आमचे आता चालू झाले ताई. आमचा एक थोडासा बिझनेस आहे बघा. आम्ही घरून करतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला फोन कंटिन्यू चालू राहतं याच्यावर. तर आता हे 2-4 दिवसामध्ये 15 दिवसात चालू केलेला आहे आम्ही तो बिझनेस. तर लगेच तुझे तेव्हापासूनच आता अभ्यास तर शाळा चालू होऊन किती दिवस झाले सोनू? मग काही पाठवलेलं राहतं डबल काही क्वेश्चन राहते. शाळा चालत तेव्हा नीट कळत नाही. आता नीट बघितलं तुम्हीच सांगा ताई. आता हा काय म्हणतोय कमेंटमध्ये याचं बरोबर आहे का? पण मला वाटतंय बरोबर नाही. अभ्यास करायला पाहिजे. आणि जेवढं पुस्तक वाचलं आणि सोडवलं जे होईल ते. यावेळेस कमी टक्के पडू दे पण डायरेक्ट अभ्यास कर. ठीक आहे. डायरेक्ट कमी टक्के पडलेच चालते आपल्याला. पण गणित सोडूनच अभ्यास कर. अशी म्हणजे लिहून गणित सोडव तुझे. परत जे पडल ते पडन आपल्याला. ठीक आहे. 90च्या 80च्या पुस्तकातून जेवढं शक्य होईल बेटा तेवढंच कर. ठीक आहे. पप्पाला तू सांग. हो ठीक आहे. मी पप्पाला सांगू नको रडू. ठीक. तर बऱ्याच ताई म्हणत्या कमेंटमध्ये की मी काम करत नाही. तर त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की आम्ही घरगुती 2 व्यवसाय करतो बघा. तर त्याचे आम्हाला कंटिन्यू फोन चालू राहते. आणि ते आम्हाला पार्सल टाकावं लागते. तर ते फोन उचलणं, त्यांचा नंबर घेणं, त्यांना परत मेसेज करणं. तर अशी मला कामं राहते. आहे की नाही सीता? भरपूर काम आहे हो. काय आणि फक्त स्वयंपाक करत नाही ना घर आवरत नाही असंच एवढंच काम नसतं मला. नाही कपडे लय काम आहे त्यांना. हा तर सीता तर खोटं बोलणार नाही. हा कारण मी त्यांची जाऊ आहे ना. हा तर असे कामं असते बघा मला कंटिन्यू. आणि इकडं बघा स्वामीनी पण राहते ना. भरपूर त्रास देते ती पण. हा तर इकडं समूला आत्ताच झोपू घातलं बघा मी. वरतून कपडे काढून आणले. कपड्याच्या घड्या घातल्या. घराची जाडजूड करून घेतली. तर सगळं आवरलं. आणि आमच्याकडं बांधकामाची खेळे कुठं ठेवली? काय खेळे उरेले बांधकामाचे हा यायला लागते ती. हा वरती ठेवलेले गच्चीवर.
तर आज आपलं POPचं काम चालू आहे बघा, म्हणजे मध्ये लाईट वगैरे टाकताना वायर तर ते चालू आहे. तर ते मी दाखवते तुम्हाला. इकडं माझी आई बसलेली आहे, तर बघत राहा पुढं व्हिडिओ. पूर्ण घरातली POPचे कसे कसे वायर वगैरे टाकले तर सगळं दाखवते तुम्हाला. चला. तर या शेंगा आणून आपल्याला झालेले बघा 8-10 दिवस झाले असेल का सीता? हा, मागच्या रविवारी आणलेले आपण त्या शेंगा. मागच्या रविवारी ना. तर या रविवारी याला 8 दिवस होतील बघा. तर फ्रीज मध्ये होते या, आमच्या करणंच नाही झाल्या, कारण की तिथून आल्याच्या नंतर आम्ही संभाजीनगरला गेलेलो होतो. तिकडं मग समोरचा आपण अन्नप्राशनचा कार्यक्रमाला थांबलेलो होतो. तर असे दिवस चालले गेले. आज माझ्या लक्षात आलं मी फ्रीज आवरलं तर आपल्या शेंगा पडलेल्या आहेत तशाच. तर आज मी करणार आहे छोल्याची भाजी. तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढं व्हिडिओ बघत राहा आणि POP पण तुम्हाला दाखवणार आहे काय काय काम झालेलं आहे आपलं. तर बघत राहा. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 6:30 आणि समू काय करते ते दाखवते तुम्हाला, आणि आज काय काय भाजी करणार आहे ते पण दाखवते. तर हे बघा इकडं समू अशी खेळती तिची. अय 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 पिल्या, हा होता आपल्याला चहा ठेवले. ओय ओय समू. तर बघा इकडं समू खेळतीये. सामू सामू आय पिल्या. ओ माझ्या बाईचा डोळा दबला ग. ओ तर समू खूप पलट्या खाती बघा, त्याच्यामुळं मी इकून उशा लावून दिल्या आणि इकून ब्लँकेट लावलं तिला, म्हणजे ती तिची खेळत राहील. पडली बी तर लागायचं काम नाही, म्हणजे खाली जायचं काम नाही बघा ताई. बोल ना पिल्लू, बोल ना समू. तर तिचं चालू आहे बघा खेळणं, आणि इकडं दिवा वगैरे लावलेला आहे. इकडं मी नाही चहा घेते आता. मी आत्ता चहा ठेवली तर या चहा घ्यायला, आणि आज आमची काळी चहा आहे. तर मी तुम्हाला दाखवणार होते बघा तुरीच्या दाण्याची म्हणजे सोल्याची रेसिपी. तर याच्यासाठी मी काय काय घेतलं दाखवते. डब्बा भरून हे दाणे निवडून घेतले बघा. इकडं लसूण घेतला, भाजून कांदा घेतला, हिरव्या मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, आणि इकडं बोजवर घेतला. आता याला सगळ्याला छान मी भाजून घेणार आहे. मिक्सरला फिरवणार आहे आणि नंतर फोडणी देताना तुम्हाला मी दाखवते. आणि ताई मी तुम्हाला म्हणले होते की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमची POPचं काम चालू आहे ते दाखवते, पण काय करू अजून संध्याकाळी बी ते कामच चालू आहे. पा तुम्हाला आवाज बी आला असं ना अगोदर, मशीन ते चालू आहे तिकडं. तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते पा आमच्या POPचं काम. आणि इकडं स्वामीनी खेळू राहिली पा माईजवळ. ऐ ऐ ऐ खायचंच आहे काही बी, हा तोंडातच घालायचं आहे काही बी. हा. तर या असे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे ना. थोडंसं तेल टाकायचं बघा आणि छान याला भाजून घ्यायचं, आणि असंच सगळं तिखट भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरला फिरवायचं. आणि सोनूची पप्पा थोडंफार माझ्या व्हिडिओत बोला जा तुम्ही. बाया म्हणत्या की तुमच्या दोघांचं बोलणं असलं तर व्हिडिओ बघू वाटते. बरेच कमेंट आल्या होत्या, तर थोडंफार तरी माझ्या ब्लॉग मध्ये बोला जा. मी नाही बोलत का तुमच्या ब्लॉग मध्ये? बर. तर बघा असं भाजून घेतलं मी ताई. आता मी हे मिक्सरला वाटणार आहे आणि मग फोडणी देताना तुम्हाला दाखवणार आहे. बघा बघा भारी दिसू राहिले. तर बघा मिक्सर मधून काढून आणलं मी ताई हे सगळं असं. बघितलं. हा. याच्यामध्ये परवीन मसाला घेतला, म्हणजे लसूण कांदा मसाला. आता मी टाकू राहिले तेल बघा. 1 2 3 पळ्या तेल टाकून घेतलं. ऐ समू तोंड पुस तिचं. तर ताई याला काही जास्त तेल नाही सुटू राहिलं बघा, कारण की याला फक्त लसूण कांदाच मसाला आहे, दुसरे मसाले नाही जास्त, आणि सगळं हिरवच असल्यामुळं त्याला काही पाणी सुटत नाही बघा. असं तुम्हाला गरम पाणी तेल सुटत नाही म्हण. तर त्याला तेल सुटत नाही बघा ताई, सगळं हिरवं असल्यामुळं, कारण की लसूण कांदा मसालाचे त्याला फक्त. तर बघा तुम्हाला गरम पाणी दिसत असन, उकळ्या असं वाफ येते बघा ते पाणी त्याच्यात टाकू राहिले मी.
आणि ही भाजी अंगी रसामध्येच करत असते. आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि झाली भाजी. आणि या ठिकाणी हा ब्लॉग संपला असे जाहीर करतो, कारण मी फोन धरू धरू कंटाळलो आता. तर ताई धन्यवाद, बाय. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.